बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. घोडगेवाडी कदंब बसच्या निर्धारित वेळेत बदल करण्यात आलाय. शिवाय ही बस एक दिवस आड करून 15 ते 20 दिवसांपासून अशीच सुरू आहे. त्यामुळे गोव्यात कामाला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झालेत. प्रवासाला पास असतानाही अतिरिक्त पैसे द्यावे लागत असल्यानं या प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतोय. शेवटी संतापलेल्या प्रवाशांनी परवरी येथील डेपो मॅनेजरची भेट घेतली. नियमित बस फेरी सुरू करण्याची मागणी केली. पाहुयात याबाबत प्रवाशांचं नेमकं काय म्हणणं आहे. आज आम्ही दोडामार्गाच्या नेला. आमची गेल्या वर्षा म्हणजे 40 वर्ष झाली घोडगेवाडी पणजी परवरी डेपोची. गेल्या काही म्हणजे कारणाखातीर बेगीन टायमिंग चेंज केला घोडगेवाडीसून. ॲक्च्युली 40 वर्सां पयलीं म्हणजे 7 हो तिराईचं टायमिंग आसलो. तिराईच्यान ॲक्च्युली धरण जाताले तेन्ना फुडें घोडगेवाडीच्यान कदंबा वचनासली. मागीर जेन्ना तिराई धरण जाले तेन्ना आमी पुढे कदंबा मागली घोडगेवाडी पर्यंत. जे कामगारांनी आम्ही आता सगळे आज ते घोडगेवाडीसून येतात, थोडे जण आसा आमचे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो ह्या 8 दिसां खातीर टायमिंग चेंज केला. कोणी कंप्लेंट केला खबर ना आमकां, पॅसेंजरांक कोणाकूच खबर ना. आणि रेग्युलर कदंबा येना. एक दीस म्हणजे कितें आज फाल्यांच्यान 2 दीस येता, परवाच्यान परत 2 दीस येना, कदंबा बंद आसता. मागीर आमी आतां करसवाडा इंडस्ट्रीन वयता तेन्ना आमचो टायमिंग हा 8:15. तो 8:15 जर आम्ही लेट पावला 8:30 बी ते आमकां गेटीर घेयना घरा वयचें पडटा, एबसेंट पडटा आमी. जाल्यार फायदो कितें कदंबा आसो न्ही. मेन प्रॉब्लम आमकां रेग्युलर कदंबा येवपाची मेन टायमिंग. घोडगेवाडीचो टायमिंग एक्चुली 6:45 आसलो, 6:45 आसलो. आनी तिराईचो टायमिंग ह्यो 7. तो तिराईचो टायमिंग हेंच्यांनी घोडगेवाडीसून 7 केला. मागीर आमकां प्रॉब्लम जाता इतले इंडस्ट्री किंवा आनी फुडें ह्या 15 दिसांनीच हे चेंज केला. कळपाक जाय आमकां. रेग्युलर कदंबा आसपाक जाय, रेग्युलर कदंबा आसूंक जाय. आणि 6:45 एकाने कंप्लेंट केली म्हणून काय 10 जणांचा प्रॉब्लेम लक्षात घेणार नाही काही लोक. साधारण किती जण तुम्ही या बसने येतात साधारण? आम्ही सांगू शकत नाही सर किती जण येतात. फुल कदंबा किंवा डबल लाईन 40च्या वर आहे. आता आम्हाला ना ह्या गाडीचा टायमिंग चेंज केला तेव्हापासून आम्ही 3 प्रायव्हेट बसेस बदलून येतो. किती प्रॉब्लेम होतो. आमचा पास काढलेला फुकट गेला. आता 15 दिवस झाले आम्ही मग त्या बसला असे पासचा गेलेच ते असे पैसे देऊन येतो. आम्हाला दिवसाला 150 रुपये देऊन यावं लागतं. काय फायदा आहे मग या कदंबाचा. मग आणि टाइम चेंज केला एकासाठी. एक जण महत्वाचा आहे की ते 10 जण महत्वाची आहे. आमचा प्रॉब्लेम एकच आहे, कायमची कदंबा 3 कदंबा चालू पाहिजे आणि टाइम टू टाइम. हाच आमचा प्रॉब्लेम, बाकी आमचा काही प्रॉब्लेम नाही. जो अगोदरचा टाइम होता ना तो ठेवला पाहिजे टाइम. कारण आता 15 दिवस झाले कदंबा गैरसोय असल्यामुळे आमचे किती गाडी खर्च झाले. ही कोण जिम्मेदारी घेणार सर. त्याच्या पासाचा काय फायदा. आम्ही ऍडव्हान्स भरतो ना ऑफिसमध्ये, मग काय फायदा. रोज आम्ही जर प्रायव्हेट बसने जात असेल तर आम्हाला कामाला येऊन काय फायदाच ना. आजचा दिवस आमचा फुकट गेला कारण आम्हाला पंचिंग असतं ना. लेट मार्क लागले आज फुकट गेला ना. मग कदंबावाले आम्हाला पायलट करून 40 वर्ष झाली तोच टाइम आहे. 9 वाजता 8:30 वाजता कदंबा गेली तर आम्ही जाऊन घरी जेवण कधी करायचं, मुलाबाळांना कधी वाढायचं जेवण करून. हा प्रॉब्लेम. म्हणून आम्हाला टाइम टू टाइम कदंबा रेग्युलर कायम पाहिजे. बस हाच आमचा प्रॉब्लेम. म्हणजे पळया डेपोत जर फोन केला आम्ही जाल्यार ते सांगता दुसरी कदंबा फाटल्यान कदंबा. तर म्हाका सांग ती कदंबा थोडे आता दोडामार उसप आसा. तर बेडशी वयले घोडगेवाडी कशे वयतले. लेडीज जेंट्स आमी वचूंक शकता, 2 व्हिलरीन वचूंक शकता. लेडीज कशे वयतले, त्यांच्या लेडीज कशे वयतले. थोड्यां कडेन बायकूय ना, गांवां कडेन तेंच्या कडेन बायकूच ना. इपय आसा थोडी हांगा घोडगेवाडीची आसा लास्ट स्टॉप हा. दुसरी कदंबा आसा ती खंयसून आसा म्हटलं उसप, दोडामार उसप. आणि आम्ही आहा ते बेडशीच्या फुडें वयले. ते बाकी हांकां फोन केला म्हणटा दुसरी कदंबा आहा, तुम्ही त्या कदंबान वचा. मागीर आमी ती झरे बांबरा पर्यंत कशे फुडें कशे वयतले हे अशें सांगता हे डेपोवाले. उसप कदंबा 8:30 वाजता ते झरे बांबरला जातं. मग तिथून आम्ही घरी जाऊन कधी करायचं काम.
मुलाबाळांना कधी आम्ही जेवण करू वाढायचं, हा प्रॉब्लेम आहे ना. हा पण त्यांनी विचार करायला पाहिजे ना. म्हणून आम्हाला टाइम टू टाइम कदमाने कायमची कदम आणि हे दिली चुकीचं आहे. पाहिजे. एकाने तक्रार केली म्हणून 10 जणांना शिक्षा देता येत नाही नाही, इकडे. एक पाहिजे पब्लिक, आम्ही 10 लोक पाहिजे त्यांना, हा त्यांनी विचार करायचा आणि आम्हाला सांगायचं. पण बाईकने आम्ही जाऊ शकत नाही ना. तुम्ही जाऊ शकता, जण जाऊ शकतात, लेडीज नाही जाऊ शकतात. कदंबाचं पास काढून किती फायदो सांगूया. फायदो काहीच नाही ना. पण आता फायदो तुमका किती सांगला सध्या तुम्ही डेपोन येयले, तुमका किती सांगला? आमकां कितें सांगला एक्चुअली हेड ऑफिसान टायमींग चेंज केला आणि आमकां तेच सांगता घोडगेवाडीसून 7 टायमींग हा. पण तो ह्या 15 दिसांनूच टायमींग चेंज कित्याक केला तेंच्यानी. पयलीं घोडगेवाडीसून 7 कित्याक करूंक ना, 6:45चो टायमींग आसलो घोडगेवाडी. आतां सांगता ते कंटिन्यू सांगता 7चो टायम. मागीर आमकां फायदो कितें कदंबा आसूनी. आमी प्रायवेट पास दिवन मागीर आमी प्रायवेट वचून फायदो कितें. पास कित्याक दिला गव्हर्मेंटान आमकां, कित्याक दिला. आतां ते स्मार्ट कार्ड काडला ते दिला आमकां. मागीर फायदो कितें. हे कदंबा तुमचेच ना जाल्यार आमी कशें फायदो कितें आमकां. हेच आमकां क्वेश्चन आहा. कदंबा आमची रेग्युलर घोडगेवाडी कदंबा जाय आणि तो टायमींग आमकां ऑनली 7चो टायमींग जाय. तुम्ही आता हेड ऑफिसात वता. आमी आतां हेड ऑफिसान वयतलो. तो कितें कितें प्रॉब्लम आहा आमी उलयता सरा कडेन, जनरल मॅनेजरा कडेन. आमचे प्रॉब्लम कितें आहा ते आमी सांगता. आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स, ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा कोकणचं नंबर 1 महा चॅनल कोकण 7 लाईव्हचं YouTube चॅनल.